तुम्हाला एक वेल सेटल्ड IT जॉब होता. हो. तर मग ते सोडून कंटेंट क्रिएशनमध्ये किंवा ट्रॅव्हल ब्लॉगिंगमध्ये यायचं म्हणजे कसा विचार झाला? मी ॲक्च्युली 2 वर्ष आधीपासून म्हणजे 2022ला जेव्हा मी पास आउट झालो इंजिनिअरिंगमध्ये, तेव्हापासून IT चा जॉब करत होतो पुण्यामध्ये, औंधमध्ये. आणि ते पॅकेज वगैरे पण चांगलं होतं. काही इश्यू नव्हता पॅकेजचा वगैरे. भरपूर चांगलं पे स्केल होतं. आपण जे 2 डिजिट CTC म्हणतो, हो. त्यामध्ये काम सुरू होतं. पण मला पर्सनली जी आवड होती ना, ती थोडी फिरण्यात म्हणा किंवा लोकांशी भेटण्यात, लोकांशी इंटरॅक्शन करण्यात, अशा गोष्टींमध्ये होती. IT मध्ये एवढी नव्हती. आणि म्हणून मग 1-1.5 वर्ष जॉब केल्यानंतर मी असं ठरवलं, की आपण 1 वर्ष कंटेंट क्रिएशनला देऊ आणि स्पेशली ते कंटेंट बनवू जे आपल्याला आवडतं. आणि जे आपल्याला मग मला तर फिरायला आवडायचं, मोस्टली लोकांशी इंटरॅक्ट करायला आवडायचं. आणि मग त्याच्यामुळं मी ते सोडलं. स्वतःचं आधी पण स्वतःजवळ एक बेसिक भांडवल ठेवलेलं जॉबमधनं. कारण आपण किती पण म्हणलो कंटेंट क्रिएशन करायचं आहे, तर स्पेशली जर आपण ट्रॅव्हल कॅटेगरीत करायचं म्हटलं तर जादा आपल्याला त्याच्यात पैसे जातात. एक भांडवल ठेवलं, असं ठरवलं की आपण वर्षभर हे काम करूया आणि बघूया आपल्याला त्यात सक्सेस होतंय की नाही होतंय. आणि त्यानंतरनं जॉब सोडल्यानंतर 1-2 महिने मी विचारच करत होतो काय करायचं, काय नाही करायचं. तेवढ्यात आपलं अयोध्याचं राम मंदिर चा सोहळा होता, बाकी गोष्टी होत्या, त्या अटेंड केल्या. 3-4 राज्यात फिरलो आणि मग डोक्यात आलं की अरे आपला महाराष्ट्र तर बाकी राज्यात आपण फिरतोय खरं, एक टुरिझम म्हणून जातोय. पण आपल्याकडे पण भरपूर अशा गोष्टी ज्या आपण बघितल्या पाहिजे, फिरल्या पाहिजे, जिथं गेलं पाहिजे. मग ठरवलं की आपण 90 दिवसांचा एक दौरा करूया आणि त्या दौऱ्यामध्ये महाराष्ट्रातल्या त्या जागा फिरूया जिथं शक्यतो जास्त कोणी गेलेलं नाही. नाही. म्हणजे महाराष्ट्राचे गावं असतील किंवा महाराष्ट्राच्या संस्कृती असतील, खेडेपाडे असतील, पंढरपूरपासून सुरू करून मग गडचिरोलीपर्यंत जाणं असेल किंवा खानदेश असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल, अशातनं तो महाराष्ट्र दौऱ्याची कन्सेप्ट डोक्यात आली होती.